जेव्हा मुली घरी असतात तेव्हा त्या घरी असताना काय करत असतात, त्यांना आपण त्यांच्याकडे आपण लक्ष ठेवणं आपलं काम आहे. म्हणजे मोबाईल जास्त वेळ त्यांच्या हातात नकोय. आता कोविड काळापासून आपल्या मुलांना मोबाईलची सवय लागली थोडी, पण ती तेवढीच असावी, फक्त अभ्यासापुरती. मग त्यांच्याजवळ आपण बसून त्यांच्याकडून तेवढंच काम आपण करून घ्यायचंय. म्हणजे काय की जेव्हा मुली मोबाईलचा उपयोग करतात तेव्हा त्यांना आपण मार्गदर्शन करायचंय की आपण त्यांना ते कसं त्याचा उपयोग करायचंय प्रॉपरली, है ना. की त्या इतर आणि मोबाईल हा असा आहे की आपण स्वतः बघतो. आपण जर म्हटलं की एखादा मेसेज टाकून घेऊ कोणाला तरी, तेव्हा आपण फक्त तेवढंच काम करतो का, आपण दुसरे काम करतो की नाही. म्हणजे तेव्हा आपण दुसरं पण व्हॉट्सअप ग्रुप बघतो किंवा दुसरं युट्यूबवर बघतो वगैरे, म्हणजे वेळ जातोच की नाही. एक तास तेव्हा आपण कळत नाही. तसंच मुलांचं पण होतं. मग आधी आपण मुलांना आपलं हे सांगायचं की आपण आधी मोबाईल ना घेता मुलांकडून, म्हणजे मुलांकडून आपण तेवढाच वेळ उपयोग घ्यायचा. नंतर मुलांना सुद्धा मुली म्हणजे सगळेच आहेत किशोरवयी आपल्या कुटुंबाबद्दल आणि आपल्या कुटुंबाच्या सदस्यांबद्दल पूर्ण माहिती द्यायची. ते नाते संबंध त्यांना पूर्ण माहिती द्यायची की नाते. आता बघा प्रत्येकाला एक मुलगा एक मुलगी असते. मग मुलांना त्यांच्या मुलांना म्हणजे आपण नातेवाईकांना मावशी आत्या काकू मावशी हे नाते कळणार आहेत का. मग असं त्यांना आहेत ना, आपल्या मुलांना हे सगळे नातेसंबंध आहेत, तर ते नातेसंबंध त्यांना माहिती किंवा महत्व पटवून द्यायचंय आणि त्यांना सदस्यांबद्दलचं महत्व सांगून त्यांना सगळ्यांची ओळख करून त्यांना प्रत्येक सामाजिक आपल्या किंवा कौटुंबिक कार्यक्रमात न्यायचंय आणि त्यांना ते कार्यक्रमाबद्दलची माहिती द्यायची, त्याचं महत्व सांगायचंय. आपल्या कुटुंबामध्ये त्या समस्यांना कसं हाताळायचं हे त्यांना मुलींना मार्गदर्शन करायचंय, जेणेकरून त्या त्यांच्या घरी जातील संसार करतील तेव्हा त्यांना त्या समस्या हाताळायला त्यांना सोपं होईल. अशा प्रकारे आपण त्यांना म्हणजे मम्म्यांनी मार्गदर्शन करायचंय. नंतर संयुक्त कुटुंबाचं महत्व सांगायचंय. नंतर कुटुंबाबाहेर जेव्हा मुली बाहेर जातात, शिक्षणाला बहुतेक मॅक्झिमम सगळेच मुलं बाहेर जातात 12वी नंतर, पण 12वीपर्यंत आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहे. पण बाहेर जायच्या आधी त्यांना सांगायचं की इतरांबरोबर कसे संबंध, ओळख किंवा संबंध कशी कितीपर्यंत वाढवायचे, किती ठेवायचे आहे, किंवा आपल्या पर्सनल गोष्टी आपण किती शेअर करायचे हे त्यांना आपण आधीच रिअलाइज करून द्यायचंय की जेणेकरून मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा ते सांभाळून राहतात. आणि मुलींना शेअर करून जास्त आणि आपल्या समाजाबद्दलही त्यांना ओळख द्यायची की आपला लेवा समाज काय आहे. आतापर्यंत बहुतेक मम्मीने सांगितलं असेलच आपल्या मुलींना की लेवा समाज काय आहे, त्याचं महत्व काय आहे, हा समाज कसा घडला, त्याचा इतिहास तो आपल्या मुलांना सांगायचा आहे की आपला लेवा समाजाचा इतिहास काय आहे. आणि मग तो त्यांना सांगून त्यांनी तो पुढच्या पिढीला हँड ओव्हर करायचा आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मुलांना घडवत आहोतच, पण घडवावं अशी माझी अपेक्षा आहे. बाहेर गेल्यानंतर किती कोणावरती विश्वास ठेवावा हे सांगत असताना मुलींमध्ये स्वतःमध्ये जी विचारशक्ती आहे किंवा त्यांच्यामध्ये जी आत्मशक्ती आहे ती त्यांना जाणीव करून द्यायची आहे की तुमच्यामध्ये ही क्षमता आहे. आणि हे करत असताना त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा सांभाळायचं आहे. कारण मानसिक आरोग्य म्हणजे काय की ताणतणाव म्हणतो आपण, आजकाल कॉम्पिटिशन खूप आहे, तर मुलींना खूप ताणतणाव येऊ शकतो, स्ट्रेस येऊ शकतो. मी तर खूप तरुण मुलांना ऐकते आजकालच्या तरुण पिढीला की टेन्शन आहे खूप. टेन्शन म्हणजे काय, आपण स्वतःला देत असतो. जेव्हा आपण स्वतःबद्दल पॉझिटिव्ह असू तेव्हा आपण दुसऱ्यांना पॉझिटिव्ह करू शकतो किंवा समजू शकतो. अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण करायचं. जे आपला समाज, दादाने सांगितलं शरद दादांनी की आपला समाज उच्च शिक्षित आहे, त्यासोबत उच्च सुसंस्कृत आणि संस्कारी आणि आपल्या मुलांना अध्यात्माबद्दल आवड निर्माण झालीच पाहिजे. कारण जेव्हा मुलं आध्यात्मिकतेकडे वळतील ना तेव्हाच आपली पिढी सुसंस्कृत असणार आहे, पुढची पिढी. आता झालं आपल्या मुलींबद्दल की आपण आपल्या मुलींना असं घडवणार. पण जेव्हा आपल्याकडे सून येते ना तेव्हा आपण काय म्हणतो बघा, मी बऱ्याच वेळा ऐकलंय मुलगी देणे सोपं आहे, हो सुनांनी कठीण आहे. असं का? सुनांनी कठीण काय? कारण सून घरामध्ये येते आणि आपला काय म्हणतो तो रुबाब कमी होणार असं वाटतं का? नाही ना. मग असं का आहे, तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा सून घरी येते आपल्या तेव्हा आपण तिला आश्वासक आणि कम्फर्टेबल असं वातावरण निर्माण करायचंय, म्हणजे ज्यामुळे ती मुलगी आपले विचार मनमोकळेपणाने मांडू शकेल. ती आपल्या सगळ्या कुटुंबातील सदस्यांना आपलं समजू शकेल. आपल्या मुलाबद्दल त्या मुलीच्या नवऱ्याबद्दल सुनेच्या म्हणजे आपल्या मुलाबद्दल आपण तिला पॉझिटिव्ह गोष्टी सांगायचे की अशा प्रकारच्या सगळ्या चांगले गुण त्याच्यामध्ये आहेत. तिचे गुण पण आपण जाणून घ्यायचे आणि तिच्या गुणांची प्रशंसा करायची आहे. तिच्या माहेरच्या मंडळींबद्दल आपणही कौतुक करायचंय, माहेरच्या मंडळींची सगळ्यांची ओळख करून घ्यायची आहे आणि आपण त्याचं कौतुकही करायचंय, जेणेकरून तिला आपुलकी निर्माण होईल असं मला वाटतंय. कारण काय की मुली जेव्हा सासरी येतात तेव्हा मुलींना असं वाटायला नको की सासूचा संसार आहे तर ते काय म्हणतात आपण स्वतःच जरब बसवण्यासाठी वगैरे असं वातावरण तिला वाटायला नको. असं सहज मोकळं वातावरण तिला अवेलेबल करून द्यायचंय.
सासू सुनांमध्ये जेव्हा एकमेकांच्या दृष्टिकोनातून बघण्याचा जेव्हा दृष्टिकोन असेल, म्हणजे एकमेकांच्या दृष्टिकोनात बघण्याचा जेव्हा पद्धत असेल, तेव्हा ह्या गोष्टी समजणं सोपं जातं आणि मग दोघींमध्ये वाद होत नाही, जेणेकरून त्यांचाही संसार सुखाचा होतो. आता असं होतं बघा बऱ्याचदा की जेव्हा मुलं लग्न होतं मुलांचं तर ते बाहेर जॉबला असतात आणि सासूचं काम केव्हा पडतं, मुलं झाल्यावर सांभाळण्याची ड्युटी लागते ना. पण मग तेव्हाही काय होतं की सासूला असं वाटतं की मला काम पडलं म्हणून बोलवलं तिने, मुलीला सांभाळायचं म्हणून बोलवलं, मुला सांभाळायचं असं नका समजू ना. आपले मुलंच आहेत आणि आपले नातवंड आहेत ना. आपल्यालाही आवडतं का त्यांच्याकडे राहायला, मग आपण माझ्या हातपात आहे तो पण माझ्याकडे घर राहील असंही म्हणतो, नाही बोललं तरी म्हणतो. मग त्यापेक्षा आनंदाने जा ना, आनंदाने स्वीकारा गोष्टी, काही गोष्टी समजून घ्या. म्हणजे जेव्हा नवीन पिढी आपल्याला जॉईन होते तेव्हा एक बॉन्ड निर्माण होतो. नवीन पिढीमध्ये ना आपल्यामध्ये एक बॉन्ड निर्माण होतो आणि तो बॉन्ड कसा स्ट्रॉंग करायचा आहे हे मोठ्यांवरच असेल की नाही. मग मोठी म्हणजे सासू झाली की नाही, मग त्यांच्यामध्ये बॉन्ड कसा स्ट्रॉंग राहील याची काळजी आपणच घ्यायची आहे, आपल्या पिढीने घ्यायची आहे, की जेणेकरून त्यांना मुलींना त्यांच्या पुढच्या पिढीला हे हँडओव्हर करता येईल. आणि जेव्हा त्यांच्या विचारांचा आदर होईल, म्हणजे सुनेच्या त्यांच्या विचारांचा आदर होईल, तेव्हाच तिला कम्फर्टेबल वाटेल. तिच्या विचारांचा आदर करा, तिच्या मानसिकतेला काही ताणतणाव असतील तर त्या आपल्या गोष्टी लाजू नका, है ना. तिच्या संसारामध्ये म्हणजे मुला मुली संसारामध्ये हुळाढवळ नकोय. काही वेळेला दोघांमध्ये सुद्धा वाद होऊ शकतात. आजकाल तर असं आहे की मुलगा कमवतो मुलगी कमवते, म्हणजे नवरा बायको दोघं, त्यामुळे मुलीला असं वाटतं मी काम करणार नाही, मीच का काम करू. मग माझं सांगणं असं असतं, माझी पण मुलगी जॉब करते, जावाई जॉब करते. मी म्हटलं की तू जास्त एफिशियंट आहेस ना, तू जॉब करून आल्यावर तू काम करतो, तू एफिशियंट स्वतःला समज ना की मी करू शकते, म्हणजे मी जास्त एफिशियंट आहे, असं का नाही समजायचं आपण. म्हणजे काय की ज्या वेळेला असं होईल तेव्हा हे वाद निर्माण, कारण बहुतेक गोष्टी अशा असतात की असं होतं म्हणून वाद होतात आणि क्षुल्लक गोष्टीवरून घटस्फोट होतात. बघाल तर त्याच्या कारण काहीच नसतात घटस्फोटाचे, बरं का. पण आपण ह्या जर गोष्टीत मुलींना म्हणजे मुलीला पण आणि सुनेला पण ह्या गोष्टी जर का अवेलेबल करून दिल्या किंवा हे वातावरण निर्माण करून दिलं तर त्यांच्यामध्ये नवरा बायकोमध्ये वाद होणार नाही किंवा एकमेकाला समजून घेतील. त्यांचा आदर करणं, त्यांच्या विचारांचा आदर करणं आपल्या सर्वांचं काम आहे. जेव्हा आपण समोरच्याला सकारात्मकता देणार तेव्हा समोरातून सकारात्मकता मिळणार. जेव्हा आपण एखादा आता कसं असतं की बऱ्याच बायका भेटतात तर सुनेबद्दल किंवा सासूबद्दल निगेटिव्ह गोष्टी सांगतात, है ना. तर त्यावेळेस पॉझिटिव्ह सांगा ना, कारण पॉझिटिव्ह सांगितल्याने तर रिपीट झाल्या म्हणजे आपल्या मनातही तो बॉन्ड निर्माण होतो. म्हणजे निगेटिव्ह सांगितल्यावर तो निगेटिव्हच बॉन्ड दृढ होतो. त्यापेक्षा पॉझिटिव्ह सांगा गोष्टी, कारण गुण सगळ्यांमध्ये आहेत, अवगुण सगळ्यांमध्ये, आपल्यामध्ये पण आहेत अवगुण सगळ्यांमध्ये. मग त्या गोष्टी सांगण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टी सांगा आणि तो बॉन्ड स्ट्रॉंग करा, म्हणजे जेणेकरून हे नातेसंबंध टिकतील आणि घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल आणि त्यांचा संसारही सुखाचा होईल, एवढा आपण त्यांना हातभार लावू शकतो.